रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. युक्तानीनामा है, वचननामा छोड़ दो. बोला. तर महाराष्ट्रात आज 8 जागांवर मतदान. महाराष्ट्रातल्या 8 जागांवर आज मतदान आहे. 8 जागांवरती महाविकास आघाडीनं धुवाधार प्रचार केलेला आहे. त्यातल्या 3 जागावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आमच्यासमोर चोरलेली शिवसेना असा सामना. या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. 8 जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्या फार मोठा संघर्ष करावा लागतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर. मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की आधी झालेल्या 5 निवडणुका विदर्भातल्या, या 8 आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुका जिंकतील, तेच जिंकतील असं वातावरण आहे. आम्ही 35 प्लस 30 आणि 35 हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे. आम्ही तेवढ्या जागा जिंकतो. या 8 जागांमध्ये 8च्या 8 जागा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे. सर, वर्धा आणि अमरावतीमध्ये सकाळच्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद पडली, त्यामुळे मतदारांचा हे वारंवार होतं आहे किंवा केलं जाईल. वर्धा असेल, अमरावती असेल. अमरावतीमध्ये तर कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं. बरं, वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले, अमरावतीत जाऊन आले. ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो. आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झोंडे येऊन उभ्या राहतात. पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी, त्याला नाउमेद करणं, निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे. सर, आपण म्हणतो शिवसेनेकडून काल वचननामा जाहीर करण्यात आला, त्यावर भाजपने टीका केली. तो वचननामा नाही, तो युटर्न नामा. पण ठीक आहे, लोक ठरवतील ना. त्याच्यामध्ये युटर्न नामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे. बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, कर दहशतवादावरती उपाययोजना, अशा अनेक भूमिका जाहीर करण्यात आला, त्यावर भाजपने टीका केली. तो वचननामा नाही, तो युटर्न नामा. पण ठीक आहे, लोक ठरवतील ना. त्याच्यामध्ये युटर्न नामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे. बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, कर दहशतवादावरती उपाययोजना, अशा अनेक भूमिका ज्या वचननाम्यात घेतल्यात आम्ही, त्याला विरोध आहे का? किंबहुना नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात वारंवार जे युटर्न घेतलेले आहेत, नरेंद्र मोदींनी, त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे, म्हणजे त्यांचा जाहीरनामा. आम्ही प्रथमच आमचा वचननामा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना 3 पक्ष एकत्र आल्यावरती आमची भूमिका आम्ही जाहीर केली. पण यांना पोटदुखी आहे, यांना सहन होत नाही काही चांगले, विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने. सर, आचार संहिता का उल्लंघन करने को लेकर प्रधानमंत्री को नोटिस दी गई है और 29 तक जवाब मांगा है. राहुल गांधी को किस प्रकार की नोटिस है और 29 तक? देखिए, ये एक कार्रवाई होती है
राहुल गांधी को नोटिस दी है, प्रधानमंत्री को दी है। नोटिस से क्या होता है? कर्नाटक में जब सीधे सीधे बजरंग बली की घोषणा देकर वोट मांग रहे थे, तब ये हमारा चुनाव आयोग क्या कर रहा था? राम लल्ला का दर्शन हम मुफ्त देंगे, आप वोट दीजिए। ये जब मध्य प्रदेश राजस्थान में अमित शाह जी मतदाताओं को लुभा रहे थे, तब ये चुनाव आयोग क्या कर रहा था? नोटिंग बंद कर दीजिए। सर वीवीपैट को लेकर आज फैसला आने वाला है, लगातार हमारा इंतजार कर रहे हैं आज के फैसले का। मराठीमध्ये नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकारे नोटीस दिली आहे. 29 तारखेला त्यांना दोघांनाही जाब विचारण्यात आली. निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदीला जाब विचारायची हिंमत खरोखर आहे का? जर ह्या जाब विचारायची हिंमत असती तर कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा देऊन मतदानाचं बटन दावा कमळाचं हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कारवाई झाली असती. काल किंवा 2 दिवसापूर्वी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टीचा उल्लेख नाही, संपत्तीचं समान वाटप, मंगलसूत्र खेचणार, या खोटेपणावर काँग्रेसने त्यांच्यावरती एक कारवाईची मागणी केली आहे. खोटं बोलल्याबद्दल त्यांना प्रधानमंत्री पदावरून दूर करायला हवं. तर अमित शहा रामलल्लाचं दर्शन मोफत करू, आम्हाला मतदान करा, हे जेव्हा सांगत होते तेव्हा हा चुनाव आयोग कुठे होता? जय भवानी, जय शिवाजी, ह्याच्यावरती आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे. शिवसेनेच्या ज्या मशागीतामध्ये जय भवानीवरती आक्षेप आहे. जय भवानी महाराष्ट्राची कुलदेवता आहे.